Okay, so good afternoon all of you. आता 6th युनिट आहे त्याच्यामध्ये आपण प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट बद्दल पाहणार आहोत. सो प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट 6th युनिट मधला पार्ट आहे हा. आता व्हॉट इज प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट? प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट हे कन्व्हेन्शनल आरसी कॉन्क्रीटपेक्षा थोडं डिफरंट राहतं. आहे सेम कॉन्क्रीट, बट त्याचं जे अप्लिकेशन राहतं आणि इवन एखाद्या अप्लिकेशनच्या पहिले म्हणजे आपण त्याच्यावरती काही लोडिंग देत आहे किंवा त्याचा यूज करतो आहे, तर नावच सांगतं आहे की प्रिस्ट्रेस म्हणजे जेणेकरून ऑलरेडी त्या कॉन्क्रीटमध्ये तुम्ही स्ट्रेस देत आहे आणि तो स्ट्रेस दिल्यामुळे तो स्ट्रेस का बरं देताय तुम्ही? आता हा पहिला पार्ट आहे की बेसिकली एखादं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर का बरं फेल होतं, कारण की त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतात. स्ट्रेसेस डेव्हलप झाल्यामुळे त्या स्ट्रक्चरमध्ये काही क्रॅक्स डेव्हलप होतात आणि क्रॅक्स अल्टिमेटली फेल्युअर करतं स्टीलला आणि कॉन्क्रीटला, आणि अल्टिमेटली ते मटेरियल फेल होतं. तर यासाठीच हा म्हणजे प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटचा जो कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये जे काही स्ट्रेसेस आहेत तर ते स्ट्रेसेस ऑलरेडी आयडेंटिफाय करून की या एंटायर लाईफस्पॅनमध्ये काय स्ट्रेसेस येऊ शकतात आणि त्याच्याप्रमाणे ते जे स्ट्रेसेस जर आपण कॉन्क्रीटमध्ये ऑलरेडी आपण जर देत असेल तर त्याला म्हणतात प्रिस्ट्रेस. म्हणजे एखादं कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी त्याला स्ट्रेस देऊन राहिलेले आहे, तर स्ट्रेस कशा प्रकारे दिल्या जातात आणि त्याच्यामुळे काय काय यूज होतो, काय काय इफेक्ट होतो आणि कशा प्रकारे प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट हा युजफुल आहे, हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर याच्या आधीचे जे कन्सेप्ट होते, म्हणजे आता प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटच्या आधीचा जो कन्सेप्ट आहे, तर की एखादा जसं तुम्ही इथे पाहताय की जी ही बॅरल दिसत आहे, ही बॅरलमध्ये काय आहे की काही मेटल बँड्स आहे ऑलरेडी तिथे दर काही इंटरवलवरती ते मेटल बँड्स टाकलेले आहेत या बॅरलमध्ये. ते का बरं टाकलेले आहेत? कारण की बॅरलचं काम काय आहे की ज्याच्यामध्ये जर काही मटेरियल तुम्ही टाकताय, लिक्विड मटेरियल मोस्ट ऑफ दी टाईम आपण त्याच्यामध्ये पोर करतो, तर ते लिक्विड मटेरियल जेव्हा आपण त्याच्यामध्ये पोर करतोय बॅरलमध्ये, तर त्याच्यामुळे काय होतं की जे काही त्याचे वॉल्स आहेत तर त्या वॉल्सवरती काही हूप कॉम्प्रेशन डेव्हलप होतात. तर ते हूप कॉम्प्रेशन डेव्हलप झाल्यामुळे काय होऊ शकतं की जर प्रॉपरली ते मटेरियल नसेल तर त्या केसमध्ये होऊ शकते की ते फेल्युअर होईल. तर इथे जे हूप टेन्शन जर समजा ज्या याच्यामुळे लिक्विड मटेरियलमुळे हूप टेन्शन जे डेव्हलप होतं वॉल्सवरती, ओके, हूप टेन्शन म्हणजे ते काय करतं की ते ते बॅरलचे जे वॉल्स आहेत तर ते वॉल्स तोडण्याचा प्रयत्न करतील. तर मग त्या केसमध्ये आपण काय करणार की त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी हूप टेन्शन जर असेल तर टेन्शनच्या ऐवजी आपण त्याला हूप कॉम्प्रेशन, जर समजा मेटल बँड्स हूप कॉम्प्रेशनमध्ये जर प्रोव्हाइड केले, तर त्या केसमध्ये हे जे बॅरल्स आहेत तर त्या बॅरल्समध्ये बेसिकली जे काही लिक्विड मटेरियल राहील तर ते लिक्विड मटेरियल प्रॉपर विदाउट एनी फेल्युअर ते मटेरियल राहतं. तर हे जुन्या काळामध्ये जसं वुडन बॅरल्स आपण बघितले होते, याच्यामध्ये म्हणजे इवन आता काही गावखेड्यामध्ये सुद्धा तुम्ही काही असे बॅरल्स बघू शकता, बट असे मेटल बँड्स प्रोव्हाइड करून. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की हे असा टेन्शन डेव्हलप होतं, तर टेन्शन डेव्हलप होतं आहे तर त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी आपण काय प्रोव्हाइड करतोय? मेटल बँड्स प्रोव्हाइड करतोय. त्याच प्रकारे जसं बायसिकल आहे, तर बायसिकलमध्ये सुद्धा काय आहे की जेव्हा आपण हे स्पोक्स प्रोव्हाइड करतोय, स्पोक्सचं पण काम काय आहे की त्याला प्रॉपरली ऑलरेडी जे काही त्याच्यामध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतात तर ते स्ट्रेस डेव्हलप जे होत आहेत तर त्याला काउंटरॅक्ट करण्याचं काम म्हणजे स्पोक्सचं काम असतं. तर बायसिकल व्हीलमध्ये जेव्हा आपण काही प्रेशर तर लोडिंगमुळे काय होईल की तो
एक्सपांड होण्याचं काम करेल. तर मग त्या केसमध्ये जर समजा तुम्ही ऑलरेडी याला बांधून ठेवलेलं आहे किंवा हे प्रॉपर त्याला स्प्रोक्स तुम्ही प्रोव्हाइड केले, तर त्याच्यामुळे हे जे जे काही टेन्शन त्याच्यामध्ये डेव्हलप होईल तर ते टेन्शन काउंटरॅक्ट होतं. ओके. इंटरनल स्ट्रेसेस जे आहेत तर ते इंटरनल स्ट्रेसेस हे आपण वेगळ्या वेगळ्या मेथडमध्ये आपण ते प्रोव्हाइड करू शकतो. आणि काही कोणकोणते ते मेथड्स आहेत, तर एक मिनिट, स्लाइड त्याची डिझाईन चेंज केल्यामुळे ओके. तर इंटरनल स्ट्रेसेस हे कशा प्रकारे इंड्यूस केल्या जातात, आणि जर आपण स्टीलला टेन्शन देऊन जर प्रोव्हाइड करत असेल तर त्या केसमध्ये हे इंटरनल स्ट्रेसेस आपण प्रोव्हाइड करतो की जेणेकरून ते जे इन फ्युचर जे काही स्ट्रेसेस राहतील किंवा जे काही फेल्युअर होऊ शकतात तर ते आपण ऑलरेडी काउंटरॅक्ट करतोय. तर हे आपल्याला माहिती आहे की टेन्साईल स्ट्रेंथ जी राहते, कॉन्क्रीटची टेन्साईल स्ट्रेंथ किती आहे, तर फार कमी राहते. की जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या कंपॅरिझनमध्ये फक्त 8 ते 14% त्याची टेन्साईल स्ट्रेंथ राहते. मग क्रॅक्स कुठे डेव्हलप होऊ शकतात की जिथे टेन्शन किंवा जिथे टेन्शन डेव्हलप होत आहे तशा केसेसमध्ये, किंवा इवन काही स्टेजेसमध्ये जसं फ्लेक्झर मेंबर्स आहेत, बीम्स आणि स्लॅबमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. मग हे क्रॅक जर आपल्याला अवॉइड करायचे असतील, हे कशामुळे डेव्हलप होत आहेत, तर फ्लेक्झरलमुळे होऊ शकतं किंवा टेन्शनमुळे होऊ शकतं. मग त्या केसेसमध्ये आपण ऑलरेडी जर समजा कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर आपण त्याच्यामध्ये इंड्यूस करत असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह फोर्स जर आपण त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलरली मटेरियलमध्ये जर आपण देत असेल तर त्या केसमध्ये ते आता आपण देऊ शकतो परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये देऊ शकतोय, किंवा अजून काही त्याला पॅराबोलिक डिरेक्शनमध्ये देऊ शकतोय. डिपेंड करते की कशा प्रकारे आपण ते जे स्टील आहेत तर ते स्टीलचं पोझिशनिंग कशा प्रकारे आहे त्याप्रमाणे आपण ते फोर्सेस डेव्हलप त्याच्यामध्ये करू शकतो. तो बेसिक कन्सेप्ट काय आहे की याच्यामध्ये जर समजा प्रिस्ट्रेसिंग आपण जेव्हा म्हणतोय तर प्रिस्ट्रेसिंगमुळे बेंडिंग, शिअर आणि त्याची टॉर्शनल कॅपॅसिटी, फ्लेक्झरल मेंबरची बेंडिंग, शिअर आणि टॉर्शनल कॅपॅसिटी वाढते. का बरं वाढते? कारण की आपण काय करतोय, आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये जे काही फ्युचरमध्ये डेव्हलप होऊ शकतो, काही स्ट्रेसेस डेव्हलप होऊ शकतो. स्ट्रेसेस का बरं डेव्हलप होतात? कारण की काहीतरी लोडिंग येतं, या लोडिंग्समुळे स्ट्रेसेस डेव्हलप होतात. स्ट्रेसेस डेव्हलप झाल्यामुळे त्याच्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात आणि ते अल्टिमेटली फेल होतं. तर मग ते आपल्याला नको आहे. मग त्या केसमध्ये आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये काय करतोय की जे काही क्रॅक्स किंवा स्ट्रेसेस त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतात तर त्यासाठी आपण सपोज टेन्साईल स्ट्रेसेस डेव्हलप होत असेल तर आपण काय करणार, कॉम्प्रेसिव्ह फोर्स त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये देऊ, जेणेकरून म्हणजे पुढचे जे स्ट्रेसेस आहेत तर ते आपण काय करतोय, त्याला काउंटर ॲक्ट करतोय. समजा आता पाईप्स असतील किंवा लिक्विड स्टोरेज टँक जसं आपण बघितलं होतं की काही खूप टेन्साईल स्ट्रेसेस त्याच्यामध्ये डेव्हलप होतात, तर ते काउंटरॅक्ट करू शकतो आपण जर समजा आपण सर्क्युलर प्रिस्ट्रेसिंग जर प्रोव्हाइड करत असेल तर. तर सपोज की याच्या उलटं होत असेल तर, सपोज की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस डेव्हलप होत असेल तर आपण त्याला टेन्साईल स्ट्रेसेस आपण त्याच्यामध्ये इंड्यूस करणार. तर मोस्ट ऑफ द टाईम टेन्साईल स्ट्रेसेस डेव्हलप होतात आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आपण त्याच्यामध्ये इंड्यूस करतो. तर हे मेजर काम राहतं प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये. जसं आता सपोज की जसं आता हा इथे बीम दिसतोय, तर सुरुवातीला काय केलं होतं किंवा काही जे एक्सपेरिमेंट्स केले गेले होते तर त्याच्यामध्ये एक असा बीम ठेवला होता आणि त्याच्यामध्ये माइल्ड स्टील रॉड जो राहतो तर तो त्याच्यामध्ये या ठिकाणी समजा आता मिडल लोकेशनवरती जो दिला होता आणि मग तो स्ट्रेच केला गेला होता कॉन्क्रिटिंग करण्याच्या आधी.
ठीक आहे, कॉन्क्रीटिंग करण्याच्या आधी. नंतर त्याच्यामुळे काय होतं की सपोज की समजा एक दोरी आहे, तुम्ही एका याच्यावरती समजा ती दोरी तुम्ही ताणून धरली आहे, तर मग त्या केसमध्ये त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही काय करता, टेन्शन तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि मग एकदाचं कॉन्क्रीटिंग झालं, तर कॉन्क्रीटिंग झाल्यानंतर मग आपण त्याला ते जे तो जो माइल्ड स्टील रॉड आहे तो आपण कट करतो, आणि कट केल्यानंतर त्याच्यामध्ये याच्यामुळे या फ्रिक्शनल फोर्सेसमुळे, फ्रिक्शन कशामध्ये, कॉन्क्रीट आणि या स्टीलमधलं, तर या फ्रिक्शन फोर्सेसमुळे इथे काही स्ट्रेसेस त्याच्यामध्ये डेव्हलप होतात. म्हणजे जे फ्युचर काही फेल्युअर्स आहेत किंवा फ्युचर काही स्ट्रेसेस जे लोडिंगमुळे येऊ शकतात, तर त्याला काउंटरॅक्ट करण्याचं काम करतं. तर माइल्ड स्टील रॉड्स जेव्हा त्याला स्ट्रेच केलं गेलं होतं आणि नंतर कॉन्क्रीटिंग आपण त्याच्यामध्ये केलं होतं, मग असं आढळलं की जेव्हा कॉन्क्रीट हार्ड झालं, तर हार्ड झाल्यानंतर काय होतं की टेन्शन, जे रॉड्समधलं टेन्शन आहे ते रिलीज करण्यात येतं. मग जर असं असेल तर आपण काय करतोय की तो जो रॉड आहे, तो रॉडला आपण ऑलरेडी टेन्शन दिलं होतं. टेन्शन दिल्या गेल्यामुळे आपण असं म्हणू शकतोय की जेव्हा आपण रिलीज करतोय, तर तो काय करेल, तो पुन्हा त्याची जी ओरिजिनल लेंथ आहे ती ओरिजिनल लेंथमध्ये येण्याचा प्रयत्न करेल. पण ओरिजिनल लेंथमध्ये तो कसा येईल, कारण की त्याच्या आजूबाजूला कॉन्क्रीट आहे. आजूबाजूला कॉन्क्रीट असल्यामुळे त्याच्यामध्ये ते जो बॉन्ड आहे, स्टील आणि कॉन्क्रीटचा जो बॉन्ड आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये प्री कॉम्प्रेशन डेव्हलप होतं. आणि मग हे प्री कॉम्प्रेशन डेव्हलप झाल्यामुळे याच्या उलट म्हणजे जे काही फ्युचरमध्ये टेन्साईल स्ट्रेसेस येत असतील, तर त्याला काउंटरॅक्ट करण्याचं काम हे प्री कॉम्प्रेशन करतं. तर अशा प्रकारे सुरुवातीला तो काही जे एक्सपेरिमेंट करण्यात आले ते अशा प्रकारे करण्यात आले. जर समजा आपण एखादा प्रिस्ट्रेस बीम असेल, त्या प्रिस्ट्रेस बीमवरती जर अशा प्रकारे आपण लोड ॲक्ट करत असेल, तर लोड आपण देतोय हा प्रिस्ट्रेस आहे. म्हणजे नॉर्मल कॉन्क्रीट आणि या कॉन्क्रीटमधला किंवा या प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटमधला फरक काय आहे, की आपण नॉर्मल कॉन्क्रीटमध्ये काय करतो, तर नॉर्मल कॉन्क्रीटमध्ये सुद्धा आपण स्टील रॉड्स प्रोव्हाइड करतो, राईट. याच्यामध्ये आतापर्यंत बघितलं की आपण याच्यामध्ये स्टील रॉड्स प्रोव्हाइड करतो, पण स्टील रॉड्सला आपण काही ताणून धरत नाही, कोणत्या पण एंडवरती ताणून धरत नाही, ठीक आहे. कोणत्या पण एंडवरती आपण ताणून धरत नाही, म्हणजे त्याच्यावरती काही आपण टेन्शन देत नाही. आपण जस्ट त्याच्यामध्ये स्टील रॉड्स प्रोव्हाइड करतो की जेणेकरून जे काही टेन्शन आहे ते टेन्शन या स्टील रॉड्सनी घेतलं पाहिजे. टेन्शन का बरं घेतलं पाहिजे, कारण की कॉन्क्रीट तर काही टेन्शन घेण्यासाठी सफिशियंट नाही आहे. त्याच्यामुळे कॉन्क्रीटची ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की टेन्शन कॅरिंग कॅपॅसिटी फक्त हार्डली 10-12% राहते, 8 ते 14% म्हणतो आपण. तर कॉम्प्रेशन कॅपॅसिटी त्याची चांगली आहे. पण जर समजा जेव्हा आता हे लोडिंग ॲक्ट होतं, तर लोडमुळे डेफिनेटली काही बीम्सवरती टेन्शन डेव्हलप होतं. तर टेन्शन डेव्हलपमुळे कुठेतरी क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. तर ही नॉर्मल कॉन्क्रीटमध्ये आहे. बट प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये जेव्हा हार्डनिंग म्हणजे कॉन्क्रीट आपण पुअर करण्याच्या पहिले या एंडला आणि या एंडला आयदर स्टील रॉड्स म्हणू शकतो किंवा किंवा दुसरं काही मटेरियल राहतं की स्टीलचे काही, आता आपण जेव्हा पुढे पाहू, टेंडॉन्स राहतात, रॉड्स राहतात, तर ते त्याचे काही टाईप्स आहेत, तर ते आपण टाईप्स पाहतोय. बट या एंडला आणि या एंडला जर आपण त्याला ऑलरेडी टेन्शन देतोय, त्याला ताणून धरतोय, त्याच्यानंतर आपण त्याला कॉन्क्रीटिंग करणार. मग कॉन्क्रीटिंग झाल्यानंतर त्याचे या एंडचं टेन्शन आणि या एंडचं टेन्शन आपण ते रिलीज करणार, की ज्यामुळे इथे हा या पार्टमध्ये टोटल स्ट्रेसेस डेव्हलप होतात, आणि ते स्ट्रेसेस म्हणजे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस त्याच्यामध्ये डेव्हलप होतात, आणि जे कॉन्ट्रॅक्ट करतील जे काही लोड्समुळे त्याच्यामध्ये टेन्शन डेव्हलप होईल. हा एक बेसिक कन्सेप्ट राहतो, हे लक्षात घ्यायचं आहे.
पण हे असं लक्षात आलं की हे जे हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट चांगला आहे, पण तो सक्सेसफुल नव्हता. सक्सेसफुल का बरं नव्हता? कारण की आता सपोज की तुम्हाला जर म्हटलं की एखादी दोरी तुम्ही ताणून धरा, ठीक आहे, तुम्ही 2 मिनटं धराल, 5 मिनटं धराल, पण त्याच्यानंतर तुम्हाला जर म्हटलं अर्धा तास धरा, 1 तास धरा, 2 तास धरा, तर त्या केसमुळे तुमची जी कॅपॅसिटी आहे किंवा तुम्ही ते प्रॉपर धरू शकणार नाही, किंवा तसंच सेम पार्ट जो आहे की प्रिस्ट्रेस प्रिस्ट्रेसिंगचा जो इफेक्ट आहे तर तो रिड्यूस होतो विथ टाइम. तो काय होतो? रिड्यूस होतो विथ टाइम. म्हणजे जर सपोज की तुम्ही 2 दिवसानंतर पाहणार, 5 दिवसानंतर पाहणार, 7 दिवसानंतर पाहणार, 1 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, तर तो प्रिस्ट्रेसिंगचा इफेक्ट जर रिड्यूस होत असेल, तर म्हणजे ज्याच्यासाठी आपण प्रिस्ट्रेसिंग केलेलं आहे, तर त्यामुळे काय होईल की प्रिस्ट्रेसिंग हे सक्सेसफुल राहणार नाही. सो लोड रेझिस्टिंग कॅपॅसिटी जी आहे त्या मेंबरची ही लिमिटेड राहील. आणि जर समजा सस्टेन लोड जर असेल, तर त्या केसमध्ये हे जे मेंबर्स आहेत तर ते मेंबर्स फेल होऊ शकतात. तर याच्या मागचे काय रिझन्स आहेत? तर रिझन्स असे आहेत की कॉन्क्रीट काय होतं आहे की विथ टाईम ते श्रिंक्स होतात, श्रिंकिंग कॅपॅसिटी राहते, श्रिंकेज क्रॅक्स डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. आणि सस्टेन लोड जर असेल तर त्यामुळे स्ट्रेन हा सुद्धा वाढतो. स्ट्रेन मध्ये काय आहे की त्याची स्ट्रेन तुम्हाला माहिती आहे. तर ओव्हर द टाइम जसा जसा वेळ वाढतो तसं तसं स्ट्रेन सुद्धा वाढतोय. मग या स्ट्रेनला काय म्हणतात? तर या स्ट्रेनला म्हणतात क्रीप स्ट्रेन. म्हणजे जो इन्क्रीज होतो विथ टाइम सोबत जो कोणता स्ट्रेन इन्क्रीज होत असेल तर त्याला म्हणणार क्रीप स्ट्रेन. तर क्रीप आणि श्रिंकेज हे दोन असे म्हणू शकतो आपण की हा क्रीप आणि श्रिंकेज हे इमिजिएट इफेक्ट्स नाही आहेत, बट हे ओव्हर दी टाईम इफेक्ट्स आहेत. की जसा जसा वेळ वाढतोय किंवा वेळ जातोय तर त्यानुसार त्याची जी कॅपॅसिटी आहे, कॉन्क्रीटची कॅपॅसिटी आहे, तर ती कमी होते. श्रिंकेज होतो, तो श्रिंक होतोय, छोटा छोटा हलकासा एकदम, त्याच्यामध्ये जी साईज असेल ती साईज एकदम कमी याच्यामध्ये ती थोडी थोडी कमी कमी होत जाते, तर त्याला म्हणतात श्रिंकेज. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर समजा सस्टेन लोड, जर कंटिन्युअसली एक लोड जर समजा त्याच्यावरती दिलं गेलं असेल, तर त्याच्यावरती डेव्हलप होतात स्ट्रेन, आणि त्याला म्हणतात क्रिप स्ट्रेन. आणि याचमुळे काही त्याच्यामध्ये जे क्रिप्स आणि श्रिंकेजमुळे काही लॉसेस डेव्हलप होतात प्रिस्ट्रेसमध्ये. सो सपोज की आपण जर पाहत असेल की हा ओरिजिनल कॉन्क्रीट बीम प्रिस्ट्रेस करण्याच्या आधी, त्यानंतर त्याच्यामध्ये प्रिस्ट्रेसिंग करण्यात आलं, ओके, आणि काही ठराविक वेळेनंतर त्याची जी लेंथ आपण बघू शकतो, ती लेंथ थोडीशी हलकीशी कमी झालेली आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की लॉस ऑफ प्रिस्ट्रेसमध्ये लॉसेस डेव्हलप होतात. लॉसेस का बरं डेव्हलप होतात हे आता आपण बघितलेलं आहे. मग आता हे प्रिस्ट्रेसिंग स्टील म्हणजे आता हे तर आपण बघितलं की नॉर्मली काय आहे की हा जो रॉड आहे किंवा हे जे काही मटेरियल आहे, ज्याला तुम्ही या एंडला आणि या एंडला म्हणजे दोन्ही एंडला तुम्ही त्याला ताणून धरलं असेल किंवा त्याच्यावरती ऑलरेडी टेन्शन डेव्हलप केलं गेलं असेल, तर या मटेरियलवरती सगळं काही डिपेंड करतं की हे मटेरियल कशा प्रकारचं आहे. मटेरियल त्या प्रकारचं असणं आवश्यक आहे. अदरवाईज आपण त्याला टेन्शन देतो, ते लगेच सुटून जर गेलं तर मग त्या प्रिस्ट्रेसिंगचा काहीच अर्थ नाही. तर हे जे प्रिस्ट्रेसिंग स्टील आहे तर याचे काही फॉर्म्स आहेत. जसं पहिला फॉर्म आहे वायर्स. म्हणजे जर समजा एक सिंगल युनिट, स्टीलचा एक सिंगल युनिट जर असेल तर त्याला म्हणतो आपण वायर. वायर जसं तुम्ही बघितलेलं आहे, सेम काइंड ऑफ वायर.
फक्त त्याची जी कॅपॅसिटी आहे, त्याची जी स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रेंथ आपल्या नॉर्मल वायरपेक्षा जास्त राहते. जर समजा 2-3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, सपोज 2-3-7 वायर जर समजा आपण एक साथ जर गुंडाळले, तर त्याला म्हणतो आपण स्ट्रँड. ठीक आहे, पहिला आहे वायर की जो सिंगल युनिट आहे, आणि असे सिंगल युनिट जर समजा आपण 2, 4, 5, 7 असे काहीतरी घेतले, त्याला आपण एक साथ आपण त्याला गुंडाळलं, त्याला म्हणणार आपण स्ट्रँड, प्रिस्ट्रेसिंग स्ट्रँड त्याला म्हणतो आपण. आणि मग असे जे काही ग्रुप्स आहेत, म्हणजे स्ट्रँडचे ग्रुप जर असतील आणि त्यांना आपण एक साथ जर गुंडाळतोय, त्यांना म्हणतो आपण टेंडॉन्स. ओके, त्याचप्रमाणे टेंडॉनचा जर ग्रुप असेल तर त्याला म्हणणार आपण केबल्स. आणि टेंडॉन जे आहे, टेंडॉन जे आहेत, टेंडॉन्स माहिती आहे आपल्याला की हे स्ट्रँडचा ग्रुप जर असेल किंवा वायर्सचा जर ग्रुप असेल त्याला आपण टेंडॉन म्हणतो. स्ट्रँड्स म्हणजे जो वायरचा ग्रुप आहे त्याला आपण स्ट्रँड्स म्हणतो. आणि बार्स असतात. बार्स सिंगल स्टील बार म्हणजे ज्याची डायमीटर या वायरपेक्षा जास्त राहते, तर ते झाले बार्स. म्हणजे या प्रकारे या फॉर्मॅटमध्ये आपण जे काही टेन्शन त्याला देणार आहे, प्रिस्ट्रेसिंग स्टील ज्याला म्हणतात. सो प्रिस्ट्रेसिंग स्टील वायर्स, स्ट्रँड, टेंडॉन, केबल आणि बार्स या फॉर्मॅटमध्ये आपण ते घेऊ शकतो. आता हे तर आपण बघितलं की याच्यामध्ये हे आता आपल्याला माहिती आहे की हा कॉन्क्रीट मटेरियल, स्टीलचं मटेरियल, एंड्समध्ये त्याचे आपण त्याला टेन्शन देतोय आणि ते नंतर रिलीज करतो. तर याच्यामध्ये हे जे बॉन्डिंग आहे, कॉन्क्रीट आणि स्टीलचं बॉन्डिंग, तर याचं कॉन्क्रीट स्टील इंटरफेस, तर बॉन्डेड टेन्शन आणि अनबॉन्डेड टेन्शन असे दोन प्रकार आहेत, किंवा असे दोन नेचरच आहेत. जर समजा प्रिस्ट्रेसिंग टेंडॉन आणि कॉन्क्रीटमध्ये प्रॉपर बॉन्डिंग जर असेल, त्याला म्हणतो आपण बॉन्डेड टेन्शन. प्रिस्ट्रेसिंग टेंडॉन्स जे आहेत आणि कॉन्क्रीट, आता हे असे नावं वेगळे वेगळे येतील, प्रिस्ट्रेसिंग टेंडॉन, प्रिस्ट्रेसिंग वायर, ठीक आहे, प्रिस्ट्रेसिंग केबल. तर आता हे कन्सेप्ट फार पहिले आवश्यक आहेत की तुम्हाला माहिती असणं पाहिजे की प्रिस्ट्रेसिंग टेंडॉन म्हणजे काय. ठीक आहे, सो प्रिस्ट्रेसिंग टेंडॉन आणि कॉन्क्रीटमध्ये जर प्रॉपर बॉन्डिंग जर असेल, त्याला म्हणतो आपण बॉन्डेड टेंडॉन, बॉन्डेड टेंडॉन. आणि प्री टेन्शन आणि ग्रुप प्री टेन्शन टेंडॉन्स हे अशा प्रकारचे बॉन्डेड टेंडॉन्स असतात. प्री टेन्शनिंग, ओके, याच्यामध्ये आता प्रिस्ट्रेसिंग तर आहेच, प्रिस्ट्रेसिंगमध्ये प्री आणि पोस्ट टेन्शनिंग अशा प्रकारचं आपण समोर बघणारच आहोत. त्याच्यामध्ये प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग. प्री टेन्शनिंग म्हणजे काय, प्रिस्ट्रेसिंग तर आपण करतोच आहे, बट मग प्री टेन्शनिंग म्हणजे काय आणि पोस्ट टेन्शनिंग म्हणजे काय, तर प्री टेन्शनिंग म्हणजे सर हे आपण पुढे बघणार आहोत. बट सध्याच्या पुरती लक्षात ठेवा की प्री म्हणजे कॉन्क्रीट करण्याच्या आधीच तुम्ही त्याला टेन्शन दिलेलं आहे,
ओके. बट पोस्ट टेन्शनिंगमध्ये कॉन्क्रीट झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये टेन्शन डेव्हलप केलेलं आहे. बस, व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. प्रिस्ट्रेसिंग करतोय हे आपल्याला माहिती आहे, टेन्शन तर द्यावंच लागणार आहे. की टेन्शन मग आपण कधी द्यायचं? एक तर कॉन्क्रिटिंग झाल्याच्या आधी द्यायचं, किंवा कॉन्क्रिटिंग करण्याच्या आधीच त्याला टेन्शन पूर्णच्या पूर्ण देऊन द्यायचं. सो अशा प्रकारे हे प्री टेन्शन जर असतील टेंडॉन्स किंवा ग्राउटेड पोस्ट टेन्शन टेंडॉन्स, हे बॉन्डेड टेंडॉन्स असतात. म्हणजे ज्याच्यामध्ये टेंडॉन्स आणि कॉन्क्रीटचा प्रॉपर बॉन्डिंग राहतं. मग अनबॉन्डेड टेंडॉन्स म्हणजे काय? की जेव्हा प्रिस्ट्रेसिंग टेंडॉन्स आणि कॉन्क्रीटमध्ये काहीच बॉन्ड राहत नाही, देर इज नो बॉन्ड, त्याला म्हणतो आपण अनबॉन्डेड टेंडॉन्स. म्हणजे पोस्ट टेन्शनिंगच्या वेळेस ग्राउटिंग म्हणजे जो हा टेंडॉन्स आहेत आणि कॉन्क्रिटिंग आहे, तर याच्या मधात काही ग्राउटिंग केल्या जात नाही की जेणेकरून याच्यामध्ये बॉन्डिंग राहील. त्याला म्हणतो आपण अनबॉन्डेड टेंडॉन्स. म्हणजे कॉन्क्रीट आणि या टेंडॉनचा काहीच बॉन्ड नाही. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? प्रिस्ट्रेसिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? प्रिस्ट्रेसिंग कॉन्क्रीट आपण समजलं, तर आता प्रिस्ट्रेसिंग कॉन्क्रीटचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? तर फुल्ली प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट मेंबर जर असेल तर नॉर्मली कॉम्प्रेशनमध्ये चांगल्या प्रकारे बिहेव करतं. आणि जे कॉन्क्रीटमध्ये काही डेफिशियन्सीज असतील, साध्या कॉन्क्रीट मेंबरमध्ये ज्या काही डेफिशियन्सीज असतील, त्या डेफिशियन्सीज याच्यामध्ये रेक्टिफाय होतात. ओके. सो याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, प्रिस्ट्रेसिंगचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यामधला पहिला जसा ॲडव्हान्टेज आहे, सेक्शन रिमेन्स अनक्रॅक अंडर सर्व्हिस लोड. क्रॅक्स डेव्हलप होत नाही अंडर सर्व्हिस लोड मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. स्टीलचं करोजन, आता जर समजा क्रॅक्सच डेव्हलप होत नाही आहे, तर क्रॅक्स डेव्हलप जर झाला नाही तर त्याच्यामुळे वॉटर पर्क्युलेशन होणार नाही. वॉटर पर्क्युलेशन झालं नाही त्याच्यामुळे डेफिनेटली स्टील करोजन होण्याचे चान्सेस कमी आहेत. मग स्टील करोजनचे चान्सेस कमी आहेत, तर मग त्याच्यामुळे त्याची जी ड्युरॅबिलिटी आहे, कॉन्क्रीटची ड्युरॅबिलिटी वाढते. आणि याच्यासोबत पूर्णच्या पूर्ण सेक्शन हा युटिलाइज केला जातो. म्हणजे हा जो कॉन्क्रीटचा जो सेक्शन राहतो पूर्ण, जर समजा आपण रेक्टँग्युलर सेक्शन घेतला तर त्याच्यामधला पूर्णच्या पूर्ण सेक्शन हा युटिलाइज केला जातो, की जेणेकरून याच्यामध्ये हायर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि लेस डिफॉर्मेशन हे आपल्याला बघायला मिळते. याची शेअर कॅपॅसिटी वाढते. आणि काही प्रेशर वेसल्स, लिक्विड रिटेनिंग स्ट्रक्चरसाठी मोस्ट ऑफ द टाईम आपल्याला बघायला मिळतं. इवन डॅम्स मध्ये सुद्धा, किंवा कुठे कुठे आता स्लॅब्समध्ये सुद्धा वापरायला मिळतात. जर तुम्ही ह्या राजकमल किंवा आता जे काही फ्लायओव्हर्स आहेत, राजकमल, राजापेठचे फ्लायओव्हर्स जे आहेत, पंचवटीचे जे फ्लायओव्हर्स आहेत, ते सगळे प्रिस्ट्रेसिंगच्या प्रिस्ट्रेसिंग मेथडनी बनवलेले आहेत. तर इम्प्रूव्ड परफॉर्मन्स, डायनॅमिक आणि फटिक लोडिंग. डायनॅमिक लोडिंग म्हणजे जे काही सपोज की स्टॅटिक लोडिंग आणि डायनॅमिक लोडिंग, ओके, हा वेगळा कन्सेप्ट आहे थोडा. पण लक्षात घ्या की डायनॅमिक लोडिंग किंवा फटिक लोडिंग म्हणजे कंटिन्युअसली लोड आपण देतोय त्याला, किंवा सस्टेन लोड आहे. आणि डायनॅमिक लोडिंगमध्ये जसा काही आपण अर्थक्वेक लोडिंगसुद्धा आहे डायनॅमिकमध्ये म्हणताय, विंड लोडिंगसुद्धा आहे डायनॅमिक मधला पार्ट आहे. तर याच्या व्यतिरिक्त हाय स्पॅन टू डेप्थ रेशो, म्हणजे लार्जर स्पॅन आणि त्याच्यासोबत डेप्थ ही कमी राहील, हा एक ॲडव्हान्टेज आहे प्रिस्ट्रेसिंगमध्ये. म्हणजे ब्रिजेस, बिल्डिंग्स विथ हे आपण आपल्या याच्यामध्ये प्रोव्हाइड करू शकतो. स्पॅन टू डेप्थ रेशो स्लॅबमध्ये, नॉन प्रिस्ट्रेस स्लॅबमध्ये स्पॅन टू डेप्थ रेशो किती, तर 28:1. प्रिस्ट्रेसिंग स्लॅबमध्ये किती, तर 45:1, म्हणजे ऑलमोस्ट डबल. याच्या व्यतिरिक्त
लेस डेप्थ आर सी सी मेंबरच्या कम्पॅरिझनमध्ये कमी डेप्थ आपल्याला लागतं, ज्याच्यामुळे कमी डेप्थ जर असेल तर ऑटोमॅटिकली त्याचं सेल्फ वेट कमी होतं आणि ॲस्थेटिक किंवा स्लेंडर सेक्शन कमी सेक्शन्स आहेत तर त्याच्यामुळे तो दिसायला जरा चांगला दिसतो आणि इकॉनॉमी आपल्याला अचीव होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त प्रिकास्ट कन्स्ट्रक्शन, प्रिकास्टिंग म्हणजे ऑलरेडी आपण कास्ट करतोय एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काही मेंबर्स, बीम, स्लॅब, कॉलम, हे जे मेंबर्स असतात ते मेंबर्स ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये कास्ट करायचे. त्याच्यानंतर त्याला कास्टिंग झाल्यानंतर त्याला जाऊन ज्या काही साईट्स असतील त्या साईटमध्ये आपण त्याला जिथे काही लागतील तर तिथे आपण तिथे प्रोव्हाइड करतो, तर त्याला म्हणतात प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन. प्रीकास्ट कन्स्ट्रक्शन हे वेगळं आणि प्रिस्ट्रेसिंग हे वेगळं, हे लक्षात घ्यायचं. बट प्रीकास्ट कन्स्ट्रक्शनमध्ये प्रिस्ट्रेसिंग आपल्याला किंवा प्रिस्ट्रेसिंग हे आपण मोस्ट ऑफ द टाइम बघायला मिळते आपल्याला. तर रॅपिड कन्स्ट्रक्शन, बेटर क्वालिटी कंट्रोल, मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे आणि रिपिटेटिव्ह कन्स्ट्रक्शन जर असेल तर त्यासाठी सुद्धा हे अप्लिकेबल राहतं. फॉर्मवर्कची आवश्यकता कमी राहते आणि याच्यामध्ये स्टँडर्ड शेप्स आपल्याला बघायला मिळतात. तर या प्रकारे काही टिपिकल प्रिकास्ट मेंबर्स आहेत हे. ठीक आहे, तर आता इथे आपण थांबू. याचे वेगळे वेगळे पार्ट्स आहेत आणि अजून समोरचा पार्ट आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. अटेंडन्सची लिंक मी चॅट बॉक्समध्ये सेंड करतोय. ओके, अटेंडन्सची लिंक मी चॅट बॉक्समध्ये सेंड केलेली आहे. अटेंडन्स मार्क करून तुम्ही लिव्ह करू शकता. काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज नेक्स्ट पार्ट आपण हा नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू.